नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 12 सोडविणार आहोत. सोडूया. पहिला प्रश्न, 18 ने विभाज्य असणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या 3 अंकी संख्यांची सरासरी किती? आता आपल्याला 18 ने भाग घ्यायला पाहिजे, संख्या 3 अंकी पाहिजे आणि सर्वात लहान एक पाहिजे आणि सर्वात मोठी एक पाहिजे. तर आपल्याला हे माहित आहे, सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती आहे? 100 आहे. आता 100ला 18 ने पूर्ण भाग जात नाही, तर मग 100च्या नंतर येणारी पहिली संख्या, परंतु ती 18च्या टेबलमध्ये असली पाहिजे, 18च्या पाड्यामध्ये असली पाहिजे, अशी संख्या कोणती आहे? 108 आहे. पहा, 108 ही संख्या 18च्या टेबलमध्ये आहे आणि 3 अंकी पण आहे, म्हणून सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती होईल? 108 होईल, की या संख्येला आपल्याला 18 ने पूर्ण भाग जाईल. आता सर्वात मोठी 3 अंकी संख्या आपल्याला माहीत आहे 999. 999ला परंतु 18 ने भाग जात नाही आहे, तर आपण काय करू? 999ला 18 ने भाग देऊ आणि जी बाकी उरेल ना ती 999मधून मायनस करू आपण. तर आता 18 ने भाग दिला, 18 पंचे 90, तर 9 उरतील. हे 9 घेतले तर 18 पंचे 90, म्हणजे बाकी काय उरेल आपली? 9. आता ह्या 999मधून जर आपण 9 मायनस केले तर उत्तर काय येईल? 990. म्हणजे 990ला आता 18 ने पूर्ण भाग जाईल. सर्वात लहान 3 अंकी संख्या 108 आणि सर्वात मोठी 3 अंकी संख्या 990, की असे या संख्यांना 18 ने भाग जातो. तर यांची आपल्याला सरासरी काढायची, म्हणजे दोघांची बेरीज घ्यावी लागेल. 108 आणि 990 भागिले 2 करावे लागेल. दोघांची बेरीज किती होईल? 8 9 0 1 भागिले 2. 2 पंचे 10, 2 पंचे 10, 2 चौक 8, 1 आणि 92 18. उत्तर काय येईल? 549. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो ताशी 40 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते. यासारखा एक दुसरा प्रश्न आपल्याला सोडून दिलेला आहे. पहा, येथे काय आहे? 60 आणि 40 किलोमीटर वेग दिलेले आहेत. तर या प्रश्नामध्ये 40 आणि 30 किलोमीटर वेग आहेत. येथे 1 तास उशीर दिलेला आहे, तर येथे काय आहे? 15 मिनिट उशीर दिलेला आहे आणि दोन्ही प्रश्नामध्ये आपल्याला अंतरच काढायचं आहे. तर येथे आपल्याला एक सूत्र तयार करायचं. पहा, सूत्र कसं आहे? आता पहा, हे सोडून दिलेलं गणित सगळ्यात शेवटी काय आलेलं आहे? x म्हणजे अंतर घेतलेलं आहे, 2400 आलेलं आहे. 2400 म्हणजे काय? 60 आणि 40 यांचा गुणाकार आलेला आहे. म्हणजे आपल्याला एक सूत्र असं तयार होईल, अंतर काढायचं असेल आपल्याला, तर सूत्र कसं तयार होते? पहा, अंतर बरोबर 2400 म्हणजे 60 आणि 40 यांचा गुणाकार आलेला आहे. तर आपण काय करू? एक x आणि दुसरा y समजू, म्हणजे x y. आणि हे 20 म्हणजे काय आहे? 60 आणि 40 यांची वजाबाकी आहे, म्हणजे वेगातील फरक आहे तो. तर आपण काय करू? x मायनस y. आता हा 1 होता, हा 1 आहे, 1 तास आहे, इथे इंटू 1 आहे, म्हणजे 1 तास या साईडला आहे. तर म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागेल? गुणिले वेळ. आता या सूत्रामध्ये जर आपण किमती टाकल्या तर आपलं उत्तर लवकर मिळेल. अंतर बरोबर 2 वेगांचा गुणाकार भागिले वेगांची वजाबाकी आणि गुणिले वेळ. तर आता पहा, XY 2 वेग कोणते आहेत? एक 40 किलोमीटर आहे आणि दुसरा आहे 30 किलोमीटर. दोघांचा गुणाकार करायचा, म्हणजे 40 गुणिले 30 आणि वेगांची वजाबाकी 40मधून 30 मायनस करणार आपण. आणि वेळ किती दिली आपल्याला? 15 मिनिटे. हा तासामध्ये करायचा आहे आपल्याला. 15 मिनिटे म्हणजे काय? 1/4 करू शकतो आपण, म्हणजे 1/4 आवर. कारण 15 मिनिटे म्हणजे 15 भागिले 60 तास होतील. जर 60 आपण भागितलं तर हे तास होतील. 15 मिनिटाचं आपण तासामध्ये कन्वर्ट केलं तर हे होईल. आणि ही काटाकाटी केली तर काय होईल? 1/4, 15 × 15, 15 चौक 60, म्हणजे 1/4. तर आता हा गुणाकार किती येईल? पहा, 1200 येईल आणि ही वजाबाकी 10 होईल, गुणिले 0 0 कॅन्सल. 4ने आपल्या इथे 120ला आता
भाग देता येईल. 4 एक 4, 4 त्रिक 12 होईल आणि हे 0 म्हणजे उत्तर काय येईल आपलं 30. अंतर किती असेल 30 किलोमीटर. या प्रकारचा जर प्रश्न आला, प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवायचा. अशा प्रकारचे प्रश्न आले तर सूत्र हे वापरायचं, वेगांचा गुणाकार भागिले वेगांची वजाबाकी आणि गुणिले वेळ. नेक्स्ट, येथे मित्रांनो अ गावापासून ब गावापर्यंत जाताना एका प्रवासी गाडीचा एकसमान वेग ताशी 40 किलोमीटर होता. आता अ गावापासून ब गावापर्यंत जाताना गाडीचा वेग किती होता 40 किलोमीटर पर आवर होता. परंतु ब गावाकडून अ गावाकडे येताना ब गावाकडून अ गावाकडे येताना गाडीचा वेग काय होता 60 किलोमीटर पर आवर होता. तर संपूर्ण प्रवासात त्या गाडीचा सरासरी वेग किती होता हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे अंतर काय आहे, अंतर सारखंच आहे. पहा, अ पासून ब जाताना जे अंतर होतं तेच ब पासून अ कडे येताना अंतर आहे. अंतर समान आहे. आपण अंतरासाठी काय करू, अंतर बरोबर डी कन्सिडर करू आपण, डिस्टन्स. आता अ पासून ब पर्यंत जाण्यास लागणारा वेळ, अ पासून ब पर्यंत जाण्यास लागणारा वेळ किती होणार आहे, डी भागिले 40 होईल. कारण 40 स्पीड आहे त्यावेळेस, अ पासून ब कडे चाललो आपण, तर डी भागिले 40 होईल. हे काय होतील, तास होतील. कशामुळे, कारण वेळ म्हणजे काय, सूत्र आपल्याला माहीत आहे, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर किती आहे आपलं, जाताना डी अंतर आहे म्हणून डी, आणि जाताना वेळ किती आहे 40 किलोमीटर पर आवर, त्यामुळे डी भागिले 40 तास लागणारा वेळ या सूत्राप्रमाणे आपण काढलेला आहे. सूत्र खूप महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणे आता ब पासून नंतर ब पासून अ पर्यंत, आता ब पासून अ पर्यंत जाण्यास लागणारा वेळ तो किती असणार आहे, डिस्टन्स आपलं तेच राहणार आहे डी, फक्त स्पीड चेंज होणार आहे. किती येणार आहे 60 आणि हे काय होतील तासामध्ये येतील. आता एकूण अंतर किती आहे पहा, एकूण अंतर हे डी जाताना आणि पुन्हा वापस येताना डीच, म्हणजे डी प्लस डी, एकूण अंतर किती होईल 2D होईल. डिस्टन्स आपलं डबल होईल. आता एकूण अंतर काढलं आपण, आता एकूण वेळ काढू आपण. आपल्याला वेग काढायचा आहे, सरासरी गाडीचा वेग काढायचा आहे, त्यामुळे आपण एकूण अंतर काढलेले आहे. आता एकूण आपल्याला वेळ काढायचा आहे. एकूण वेळ किती होईल, हा वेळ आणि हा वेळ दोघांची बेरीज होईल. डी भागिले 40 प्लस डी भागिले 60, ही दोघांची बेरीज किती येईल पहा, तिरपा गुणाकार करू, 60 डी होईल आणि प्लस 40 डी होईल. डी म्हणजे डिस्टन्स आणि दोघांचा छेदांचा गुणाकार, हे 2400 होतील. हे 2400 झाले तर ही बेरीज किती होईल 100 डी होईल. 100 डी आणि हे 2400, हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, म्हणजे काय होईल पहा डी भागिले 24, डी भागिले 24. उत्तर काय येईल आपलं डी भागिले 24. हा काय वेळ असेल तास, दोन्ही मिळून तास, जाताना आणि येतानाचा एकूण वेळ असेल हा डी 24. आता आपल्याला काय काढायचं आहे, सरासरी वेग काढायचा आहे. सरासरी वेग तो किती काढणार आपण, सूत्र हेच वापरणार, कारण आपण एकूण अंतर काढलेलं आहे, एकूण वेळ काढलेला आहे, आपल्याला वेग काढायचा आहे. तर सूत्र काय येईल, अंतर भागिले वेळ. या सूत्रावरून आपण हे सूत्र तयार केले, अंतर भागिले वेळ.
पहा आता अंतर किती आहे, एकूण अंतर 2D आणि एकूण वेळ आलेला आहे D/24. हे 2D भागिले असल्यामुळे येथे गुणाकार घेऊ आपण, तर हा व्यस्त होईल, म्हणजे 24 वर जातील आणि D खाली येईल, बरोबर आहे. आता हे D कॅन्सल होतील. 24 गुणिले 2 म्हणजे काय होईल, 48. हे 2 आणि हे 24 यांचा गुणाकार किती येईल, 48. सरासरी वेग आहे 48 किलोमीटर प्रति तास. ताशी 48 किलोमीटर हा आपला सरासरी वेग असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. अशा प्रकारचा प्रश्न आला मित्रांनो. यासाठी एवढं कॅल्क्युलेशनमध्ये एक फॉर्म्युला तयार होतो. तो फॉर्म्युला जर आपण लक्षात ठेवला तर आपल्याला लवकर काढता येईल. एवढे कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही आहे. तर फॉर्म्युला कसा आहे पहा, सरासरी वेग, मग आपला वेग काढायचा आहे. वेग बरोबर 2, येथे आपण एक वेग x कन्सिडर करू आणि दुसरा वेग y कन्सिडर करू. xy आणि x प्लस y हा जर फॉर्म्युला आपण यूज केला, हा फॉर्म्युला जर वापरला आपण, तर हे उत्तर आपल्याला लगेच मिळेल. अशा प्रकारचे प्रॉब्लेम जर आले तर लक्षात ठेवायचं, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हा फॉर्म्युला लक्षात नाही राहिला तर या पद्धतीने काढावे लागेल, त्याला वेळ खूप लागेल. त्यामुळे हा फॉर्म्युला या टिपिकल या प्रश्नासाठी हा फॉर्म्युला असा लक्षात ठेवा. फक्त काहीतरी बदल होऊन येईल, परंतु याच टाईपचा येईल पहा. असा जर आला तर हा फॉर्म्युला, एक आपल्याला वेग 40 दिला आहे आणि दुसरा 60 दिला आहे. फॉर्म्युला कसा आहे पहा आता, 2xy दोन वेगांचा गुणाकार आणि त्याची डबल. दोन वेग कोणते आहेत, एक 40 आहे आणि एक कोणता आहे, 60 आहे. वेगांची बेरीज, एक वेग आपला 40 आहे आणि एक वेग 60 आहे, दोघांची बेरीज. हे किती होतील, 2400 आणि हे दोन 4800. वेगांची बेरीज किती येईल, 100. काटाकाटी केली, 0 0 कॅन्सल, काय राहील, 48 किलोमीटर. पहा 48 किलोमीटर उत्तर आलेलं आहे आपलं. फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. सरासरी वेग काढायचा असेल, दोन वेगांच्या गुणाकाराची दुप्पट भागिले दोन वेगांची बेरीज. नेक्स्ट, येथे मित्रांनो 13ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या 3 अंकी संख्यांची सरासरी किती. यासाठी आपल्याला 3 अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे, 100. आणि 100ला 13ने पूर्ण भाग जात नाही. आता या 100ला 13ने पूर्ण भाग जाणार नाही, मग 100 नंतर येणारी संख्या, परंतु ती 13च्या पाढ्यामध्ये असली पाहिजे, अशी संख्या कोणती आहे, 104 आहे पहा. कारण 13 गुणिले 8 यांचा गुणाकार किती होईल, 104 होईल. म्हणजे 104 ही 3 अंकी लहानात लहान होईल. आता 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे, 999 माहीत आहे आपल्याला, परंतु 999ला 13ने पूर्ण भाग जात नाही. तर आपण काय करू, 999ला 13ने भाग देऊ आणि जी बाकी येईल ती यामध्ये मायनस करू. 999ला 13ने भाग दिला, 791 होतील. 8 हे 9 घेणार, 6चा भाग जाईल, 78 होतील. बाकी उरेल आपली 11. म्हणजे ही जी बाकी उरेल ती 999मधून मायनस करू आपण, म्हणजे मिळणारी संख्या आपल्याला 13ने विभाज्य असेल. तर आता 8 आणि 9 म्हणजे 988ला कंप्लीट 13ने भाग जाईल पहा. देऊन पाहू आपण, 988 भागिले 13 काय होते, 7चा भाग जाईल, 91 येतील. येथे 7 उरतील, हे 8 घेतले आणि येथे कंप्लीट 6चा भाग जाईल, 13 78, बरोबर आहे. बाकी 0 येईल. म्हणजे 988ला पूर्ण भाग जातो 13ने. त्यामुळे 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 988 होईल, 988. आणि 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती होईल, 104. म्हणजे या संख्येला 13ने पूर्ण भाग जातात. यांची आपल्याला सरासरी काढायची आहे. सरासरी काढायची म्हणून दोघांची बेरीज करायची आणि बेरजेला 2ने डिवाईड करायचे. दोघांची बेरीज काय येईल, 12
9 1092. आता याला 2ने डिवाईड करायचं आहे. 1092ला आपल्याला 2ने भागायचं आहे म्हणजे आपली सरासरी येईल. 2 पंचे 10, 2 चोक 8, 1 राहील, 2 सख 12 म्हणजे 546. 546 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. येथे लहानात लहान काढायची म्हणून 100च्या नंतरची घ्यावी लागेल, कारण 100च्या आधीची घेतली तर 2 अंकी होईल. येथे मोठ्यात मोठी काढायची म्हणून आपल्याला 999च्या मागची घ्यावी लागेल, पुढची घेतली तर ती 4 अंकी होईल. नेक्स्ट, राहुलने 5 एकदिवसीय सामन्यात सरासरी 48 धावा केल्या. राहुलने 5 एकदिवसीय सामने खेळलेले आहेत, 5 वन डे मॅचेस खेळलेल्या आहेत. समजा 1 2 3 4 आणि 5 एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. तर या सरासरी 48 धावा केल्यात. ह्या 5ही वन डेमध्ये सरासरी किती धावा केल्यात? 48. म्हणजे एकूण धावा किती होतील? जर ह्या 48 सरासरी धावेला जर आपण ह्या 5, कारण 5 सामने आहेत म्हणून 5ने गुणाकार केला, सरासरी धावांना जर आपण ह्या 5ने गुणाकार केला, 5ने कशामुळे? कारण 5 वन डे आहेत, 5 एकदिवसीय सामने आहेत. तर आपल्याला एकूण धावा मिळतील, त्या किती होतील? 48 गुणिले 5 म्हणजे काय होईल? 240. म्हणजे 5 सामन्याच्या एकूण धावा किती झाल्या? 240. पहिल्या 3 सामन्यात त्याने सरासरी 40 धावा काढल्या. पहिल्या 3 सामन्यात म्हणजे 1 2 3 ह्या पहिल्या 3 सामन्यात किती धावा काढल्यात? सरासरी 40 धावा काढल्यात. 40 म्हणजे एकूण धावा किती होतील 3 सामन्यामध्ये? जर 3ने गुणाकार केला तर 120. म्हणजे 3 सामन्यामध्ये 120 धावा केल्या. 120ला जर आपण 3ने डिवाईड केलं तर सरासरी किती येईल? 40च येणार आहे. आता मग चौथ्या सामन्यात त्याने 70 धावा केल्या आहेत. ह्या चौथ्या सामन्यात किती केल्या? 70 धावा केल्यात. 3 सामन्यात मिळून 120 धावा, चौथ्या सामन्यात 70 धावा आणि एकूण धावा आहेत 240. तर आपल्याला काय विचारलं आहे? 5व्या सामन्यात किती धावा केल्या, म्हणजे या 5व्या सामन्यामध्ये किती धावा केल्या हे आपल्याला काढायचं आहे. समजा x धावा केल्या तर मग काय होईल? ह्या 3 सामन्यांची बेरीज किती आली? 120. चौथ्या सामन्यात धावा किती आहेत? 70. 5व्या सामन्यासाठी आपल्याला काढायचं आहे x आणि एकूण धावा किती आहेत? 240. ह्या 5 पैकी 3 माहिती आहेत, चौथी माहिती आहे आणि टोटल माहिती आहे म्हणून 5वी काढता येईल आपल्याला. ही बेरीज घेऊ आपण, किती होईल? 190 प्लस x बरोबर 240. आपल्या xची किंमत काढायची. 190ला या साईडला पास करू म्हणजे मायनसमध्ये जातील, मायनसमध्ये गेले तर बाकी काय राहील? तर 50 धावा. 5व्या सामन्यामध्ये राहुलने 50 धावा काढलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो एका नावेत सरासरी 25 किलोग्रॅम वजनाची 40 मुले बसलेली आहेत. म्हणजे 40 मुलांचं आपल्याला एकूण वजन काढता येईल. 40 गुणिले 25 करू आपण. तर आता 40 मुलांचे एकूण वजन किती होईल? सरासरी आपली 25 आहे आणि 40 यांचा गुणाकार तो येईल 1000. वजन आहे म्हणजे किलोग्रॅम. नंतर नावाड्यासह सर्वांचे वजन 26 किलोग्रॅम आहे. नावाडी जर बसला तर सरासरी किती येते? 26 किलोग्रॅम येते. म्हणजे नावाडी आणि हे प्लस 40 मुले एकूण वजन, ह्या 40 मुले आणि नावाडी यांचं एकूण वजन म्हणजे नावाड्याचं वजन आणि 40 मुलांचं वजन किती होईल? सरासरी आपल्याला किती दिली? 26 आणि एकूण आता येथे किती आहेत? नावाडी 1 आणि 40 मुले म्हणजे 40 आणि 1 41. आता येथे आपल्याला 41ने गुणाकार करावा लागेल. 26ला 41ने गुणाकार करावा लागेल. तर तो किती येईल पहा? 26 1 26 1066 होईल. 1066 किलोग्रॅम. आपल्याला काय विचारलेलं आहे? नावाड्याचं वजन किती काढायचं आहे. पहा 40 मुलांचं एकूण वजन किती आलेलं आहे? 1000. नावाडी आणि 40 मुले यांचं वजन किती आहे? 1066.
मग नावाड्याचं वजन किती होईल? या वजनातून हे वजन मायनस करू, कारण यामध्ये नावाडी आहे, यामध्ये नावाडी नाही आहे. नावाड्याचे वजन काय होईल? 1066 मायनस 1000 म्हणजे काय येईल? 66. वजन आहे म्हणजे किलोग्रॅम. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यामधील समसंख्यांची सरासरी. आता 1 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची सरासरी काढायची आपल्याला. 1 ते 20 समसंख्यांची सरासरी. सूत्र लक्षात ठेवायचं. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 करायचं. पहा, 1 ते 20 पर्यंत पहिली संख्या समसंख्या कोणती येणार आहे? 1 येणार नाही. 1 ते 20 मध्ये काढायचं आपल्याला, परंतु पहिली संख्या कोणती येईल? एक विषम संख्या आहे, आपल्याला सम पाहिजेत, म्हणून पहिली संख्या कोणती येईल? 2. आणि 20 ही समसंख्या असल्यामुळे आपण शेवटची संख्या 20 घेणार आणि भागिले 2, म्हणजे ही बेरीज काय होईल? 22 भागिले 2 म्हणजे 11. म्हणजे समसंख्यांची सरासरी किती येईल आपली? 11 येईल. नंतर आपल्याला काय काढायचं आहे? 1 ते 20 पर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी काढायची. आता 1 ते 20 विषम संख्यांची सरासरी. सूत्र तेच राहील, फक्त संख्या बदलतील. विषम संख्यांची सरासरी. सूत्र काय आहे? पहिली संख्या. पहिली कोणती? 1 ते 20 मध्ये पहिली विषम संख्या 1 आहे, म्हणून पहिली संख्या आपण 1च घेणार. परंतु 1 ते 20 मध्ये 20 ही समसंख्या आहे, आपल्याला विषम पाहिजे, म्हणजे 20च्या जवळ कोणती आहे? 19. 20च्या नंतरची घेता येणार नाही, कारण 1 ते 20 दिलेले आपल्याला मग याच्या आधीची घ्यावी लागेल. 20च्या अगोदर 19 आणि भागिले 2. ही बेरीज किती होईल? 20 आणि भागिले 2. 20 भागिले 2 म्हणजे 10. आपल्याला काय विचारलं आहे? सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे, म्हणजे 11 मायनस 10. ही सरासरी 11 आली, ही 10 आली, दोघांचा फरक किती येईल? 1. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, पुढील संख्यांची सरासरी काढा. संख्या किती दिल्यात? 1 2 3 4 5. म्हणजे ह्या 5ही संख्येची आपल्याला बेरीज करावी लागेल आणि त्या आलेल्या बेरजेला 5ने डिवाईड करावं लागेल, ती आपली सरासरी असेल. सगळ्यांची बेरीज करू आपण. 39.2 ही सगळ्यांची बेरीज करायची आणि नंतर आपल्याला 5ने डिवाईड करायचं आहे. हे पहा, 7 आणि 7 14 आणि 4 18 19 20 21 22 23. 23ला 3, हातचे आले 2. 7 आणि 2 9, 9 आणि 8 17 18 19 20 आणि 9 29. 29ला 9, हातचे आले 2. 5 6 7 8 9 4 13 14 15 16 म्हणजे 169.3. ही आपली बेरीज आलेली आहे. आपल्याला काय पाहिजे? सरासरी. म्हणजे 169.3ला आपल्याला आता 5ने डिवाईड करायचं आहे, कारण 5 संख्या आहेत. तर हा पॉईंट आपण पुढे जर पास केला तर येथे 0 घ्यावं लागेल आपल्याला. म्हणजे काय होईल? 50. म्हणजे 1693 भागिले 50. हा भागाकार करता येईल. 1693ला आपण 50ने डिवाईड करू तर काय होईल? 3चा भाग जाईल, 150 होईल. 3चा भाग गेल्यानंतर, किंवा इथे तुम्ही करू शकता, 5नेच काटाकाटी करता येईल, पॉईंट फक्त ॲडजस्ट करावे लागेल. येथे काय होईल पहा आता, 9 1 3 घेऊ, भाग जाईल आपला 3चा, पुन्हा 150 होतील, येथे राहतील 3 4 आणि 0. आता येथे पुन्हा आपण 43 लहान आहेत, येथे 0 घेणार, तर येथे पॉईंट देणार. येथे पॉईंट द्यायला 5 48 म्हणजे कंप्लीट 8चा भाग जाईल तर 400 येतील. 0 3 0. आता येथे 0 घेतला आपण तर 5 6 30 म्हणजे 6चा भाग जाईल, तर हे 300 होतील. बरोबर आहे, म्हणजे 33.86.
सरासरी किती येईल आपली 33.86. 33.86 म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, खूप सोपा आहे मित्रांनो. पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची सरासरी किती? पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत? 1, 3, 5, 7 आणि 9 ह्या पहिल्या 5 नैसर्गिक आणि विषम संख्या आहेत. यांचं काय आपल्याला पाहिजे? यांचे वर्ग पाहिजेत. यांचा जर वर्ग केले आपण तर यांचे वर्ग किती होतात? 1चा वर्ग 1, 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, 7चा वर्ग किती आहे? 49 आणि 9चा वर्ग 81. यांच्या वर्गांची सरासरी काढायची आपल्याला. म्हणजे या सगळ्या वर्गांची आपल्याला बेरीज घ्यावी लागेल आणि याला आपल्याला कितीने डिवाईड करायचं? 1, 2, 3, 4, 5ने डिवाईड करावं लागेल. आता ही बेरीज करू आपण. ही बेरीज किती येईल? 9 1 10, 10 25 35 होतील. म्हणजे 35 आणि 49 आणि हे 81. ही बेरीज 10 5 15, हातचाला 1, 9 4 13, 3 16, 165 होईल. आता 165ला आपल्याला ह्या 5ने डिवाईड करायचं आहे. तर काय होईल? 5 त्रिक 15, 1 राहील आणि 5 त्रिक 15 म्हणजे उत्तर काय येईल आपलं? 33. म्हणजे सरासरी किती येईल? 33. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे आपल्याला वर्गात एकूण मुले किती काढायचे? तर आपण एकूण मुले काय करू? x कन्सिडर करू. एकूण मुले बरोबर x. एका वर्गातील सर्व मुलांच्या वयांची सरासरी 12 वर्षे दिलेली आहे. सरासरी 12 वर्षे दिलेली आहे सर्व मुलांची. म्हणजे आपल्याला सर्व मुलांचं वय काढता येईल. म्हणजे एकूण सर्व मुलाचे वय किती होणार आहे? सरासरीला आपण एकूण मुलानं गुणाकार करायचा. म्हणजे एकूण मुले किती आहेत? x. म्हणजे 12x होईल. नंतर 15 मुलांच्या वयाची सरासरी 10 वर्षे आहे. म्हणजे 15 मुलांच्या वयाची सरासरी किती आहे? 10 वर्षे आहे. म्हणजे 15 मुलाचं एकूण वय काढता येईल आपल्याला. 15 मुलांचे एकूण वय. 15 मुलांचे वय किती होईल? सरासरीला आपण 15ने गुणाकार करणार. सरासरी 10 आहे. म्हणजे हे किती होतील? 150. उरलेल्या मुलांच्या वयाची सरासरी 13 वर्षे आहे. आता उरलेले मुलं किती होतील? एकूण मुलं किती आहेत? x. त्यापैकी 15 मुलांच्या वयाची सरासरी दिलेली आपल्याला. म्हणजे x - 15 होतील. म्हणजे उरलेली मुले म्हणजे x - 15. उरलेले मुले किती होतील? x - 15. x - 15 मुलांचे वय. x - 15 मुलांचे वय किती होईल? उरलेल्या मुलांच्या वयांची सरासरी किती दिली आपल्याला? 13 वर्ष. म्हणजे आपण 13ने गुणाकार करणार. आणि मुले किती होतील? उरलेली मुले x - 15. म्हणजे x - 15ने गुणाकार करणार. एकूण मुले आणि हे 15 दिलेले आहेत म्हणून x - 15 केलेले आहे आपण. आणि हे 13 यांची सरासरी दिलेली आहे. तर हे काय होईल पहा. गुणाकार ब्रॅकेट सोडून घेऊ आपण. 13x आणि मायनस 13 × 15 म्हणजे 195 होतील. बरोबर आहे. आता पहा आपण एकूण मुलांचे. आता एकूण मुलांचे वय, सर्व मुलांची वय किती होतील पहा. हे 150, हे प्लस हे होतील 13x मायनस 195. 13x मायनस 95 हे 15 मुलांचं होईल. हे उरलेल्या मुलांचं होईल. आणि एकूण मुलांचे वय आपल्याला दिलेले 12x. म्हणजे हे 12x बरोबर 150 प्लस 13x मायनस 195. आता हे समीकरण मिळाले. यावरून x ची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. हे 195 मायनस 150 एका साईडला घेऊ आपण. 195 तुम्हाला सोडवता येईल. हे काही अवघड नाही. आणि 13x मायनस 12x घेऊ. म्हणजे काय होईल? एक्सची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला? 195 मधून 150 गेले तर x बरोबर 45.
एक्सची व्हॅल्यू किती मिळेल 45. म्हणजे वर्गात एकूण मुले किती आहेत 45. एक्स आपण एकूण मुलासाठी कन्सिडर केलेलं आहे आणि व्हॅल्यू आलेली आपली 45. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, पुढीलपैकी अचूक विधान कोणते? अचूक म्हणजे सत्य किंवा बरोबर. 3 क्रमवार समसंख्याची सरासरी सम असते. आता 3 क्रमवार पाहिजेत पण सम पाहिजेत. म्हणजे 2 + 4 + 6 या 3 आपण क्रमवार संख्या घेतल्या, यांची सरासरी सम असते. यांची सरासरी काय होईल? मधली संख्या होईल. म्हणजे 4 ही सम आहे. बरोबर आहे. दुसरे आपण क्रमवार घेऊन पाहू तर 4 आणि 6 आणि 8 यांची सरासरी काय येईल? मधली संख्या येणार आहे. 3 क्रमवार समसंख्या, तिन्ही पण सम आहेत आणि मधली पण समच असणार आहे, त्यामुळे सरासरी सम असते. हे विधान कसं आहे? सत्य आहे. 3 समसंख्यांची सरासरी विषम संख्या असते, हे विधान कसं आहे? चुकीचं आहे, कारण चुकीचं आहे. 5 विषम संख्यांची सरासरी समसंख्या असते. 5 विषम संख्या, येथे काही आपल्याला क्रमवार दिलेलं नाही आहे. 5 विषम संख्या, कोणत्याही 5 विषम संख्यांची सरासरी समसंख्या असते. चेक करू आपण. 5 विषम संख्या घेऊ. 3, 5, 7, 9, 13. आपल्याला काही हे दिलेलं नाही आहे. 3, 5, 7, 9, 11 घ्यायची गरज नाही कारण क्रमवार नाहीत. आपण 13 घेतली तर यांची बेरीज किती होईल? 37 होईल आणि याला आपण 5ने डिवाईड करणार. तर हे उत्तर कसं येईल? पॉईंटमध्ये उत्तर येईल आपलं. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे? समसंख्या असते. म्हणजे हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने वाढल्यास गटाची सरासरी बदलत नाही. आता एखादा गट घेऊ आपण. समजा 4, 8, 12 हे काय आहेत? समसंख्यांचा गट आहे. त्या संख्येत समान संख्या वाढवल्यास, समान संख्या 1 वाढवू आपण, तर काय होईल? 1 वाढवला तर 5 होतील, हे 9 होतील आणि हे 13 होतील. तर सरासरी बदलत नाही. पहिली सरासरी काय होती आपली? मधली संख्या म्हणजे 8 येईल. आता किती आलेली? 9. येथे काय दिलं आपल्याला? सरासरी बदलत नाही. येथे सरासरी बदलायली. एखाद्या गटामध्ये एक संख्या प्रत्येक नंबरमध्ये वाढवली तर सरासरी बदलायली. परंतु येथे काय दिलं आपल्याला? दिलेलं आहे? सरासरी बदलत नाही. म्हणजे हे विधान पण कसं आहे? चुकीचं आहे. म्हणजे फक्त एकच विधान बरोबर आहे. 3 क्रमवार समसंख्यांची सरासरी सम असते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे पहा मित्रांनो, रात्रशाळेच्या एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांची वये पुढीलप्रमाणे आहेत. 5 विद्यार्थी असे आहेत की त्यांचं वय 15 आहे. 12 विद्यार्थ्यांचं वय 16 वर्ष आहे. 8 विद्यार्थी असे आहेत की त्यांचं वय 17 आहे. याप्रमाणे आपल्याला विद्यार्थी आणि वय दिलेले आहेत. तर या विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी काढायची. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? हा गुणाकार, या 2 संख्यांचा गुणाकार, यांचा गुणाकार, ह्या सर्वांचा गुणाकार घेऊन त्यांची बेरीज करावी लागेल. आणि एकूण विद्यार्थी किती आहेत? 50. त्या 50ने पुन्हा आपल्याला डिवाईड करावं लागेल. हा पूर्ण गुणाकार घेऊन नंतर 50ने आपल्याला भागावे लागेल. म्हणजे आपली सरासरी येईल. तर आता हा गुणाकार 5 × 15 म्हणजे काय होतील? 5 × 15. हा गुणाकार येईल 15 × 5 = 75. 12 × 16. 12 × 16 हा गुणाकार किती होणार आहे? 192. नंतर आणि 10 × 19 हा गुणाकार होईल 190. ही सगळ्यांची बेरीज घ्यायची. 7 आणि 6 13, 13 3, हातचाला 1, 10 आणि 7 17, 18 19 20 29 30 36ला 6 हातचाली 3, 4 5 6 7 8 म्हणजे 863. ही बेरीज किती येईल आपली? 863. विद्यार्थी किती आहेत? 50. म्हणजे 863ला 50ने आपल्याला डिवाईड करायचं. म्हणजे आपली सरासरी येईल 863 / 50. तर 50 1 50 राहतील 6 3, हे 3 घेणार आपण. इथे 3 घेतले, 7चा भाग जाईल, कारण 7चा भाग गेला तर 363 आहेत. इथे 350 होतील. तर बाकी काय राहील आपली? 13 बाकी राहील. आता 13ला भाग जात नाही म्हणून इथे पॉईंट घेणार आपण. पॉईंट घेतला, 50 दोन्ही 100 होतील. येथे बाकी आपली 30 राहील. आता 30 बाकी राहील. आता 0 घेतला तर 50 सख 300 होईल. म्हणजे बाकी आता 0 येईल आपली. उत्तर काय येईल? 17.26. 17.26 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत.
त्यांचं प्रथम आपल्याला अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे आणि नंतर संख्यांची सरासरी घ्यायची. तर 4 संख्या आहेत, त्यामुळे आपण बेरीज घेऊन 4ने भाग देणार आहोत. आता या नंबरला कसं लिहायचं हे आपल्याला माहिती आहे. 8 गुणिले 5 यांचा गुणाकार 8 पंचे 40 आणि हे 3 43, 43 आणि छेद किती येईल 5, म्हणजे 43 भागिले 5. बेरीज घ्यावी लागेल. 9 गुणिले 3, 9 त्रिक 27 आणि हे अंश त्यामध्ये ॲड करायचा. 27 आणि 7 34 आणि भागिले 3, 34 भागिले 3 प्लस 7 गुणिले 3 21 आणि 8 29 आणि भागिले 3 प्लस 13 गुणिले 5, 13 पाची 65 आणि हे 7 ॲड केले 72 आणि भागिले 5. आणि भागाकार करायचा आपल्याला 4ने. 4 संख्या आहेत म्हणून 4ने भागायचं. आता ही सगळ्यांची बेरीज घ्यायची आपल्याला. तर बेरीज कशी घेणार आपण? हा छेद आणि हा छेद सारखा आहे, आपण जवळजवळ लिहू. 13 भागिले 43 भागिले 5 प्लस 72 भागिले 5. हा छेद सारखा आहे आणि हा छेद सारखा आहे, म्हणून या संख्या आपण जवळजवळ घेऊ. 29 भागिले 3 आणि हे भागिले 4 करायचे. तर आता हे काय होईल पहा, छेद सारखा आहे म्हणजे आपण एकदा छेद घेणार 5 आणि अंशाची बेरीज 5 आणि 7 आणि 4 11, 115 आणि प्लस हा छेद सारखा आहे, एकच छेद घेणार आपण आणि अंशाची बेरीज 9 4 13, 13 3 हाताला 1, 3 2 5 आणि 1 6 आणि भागिले पुन्हा आपल्याला 4 करायचे. तर आता ही आपल्याला काटाकाटी करता येईल पहा. 5 1 5, 5 2 10, 1 राहील आणि 5 3 15, 23 येईल. आणि ही काटाकाटी 3 2 6, 3 1 3, म्हणजे 23 राहतील आणि हे 21 राहतील आणि भागिले 4. 23 प्लस 21 म्हणजे किती होतील? 4 44 आणि भागिले 4. 44ला 4ने भागितलं, 4 1 4, 4 1 4 म्हणजे 11 उत्तर येईल आपलं. सरासरी किती येईल? 11. उत्तर 11 आलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, 1 ते 50 क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी. आता 1 ते 50 मध्ये आपण या क्रमवार संख्यांची सरासरी काढायची आपल्याला. 1 ते 50 मध्ये तर पहिली संख्या आपली 1 येईल, शेवटची संख्या 50 येईल आणि याला आपण 2ने भाग देणार. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 म्हणजे हे काय होतील? 51 भागिले 2 होतील. 51 भागिले 2 म्हणजे 25.5 होतील. नंतर आपल्याला क्रमवार 1 ते 25 संख्यांची सरासरी काढायची. 1 ते 25 या संख्यांची सरासरी काय होईल? पहिली संख्या 1 आहे, शेवटची संख्या 25 आहे, पहिली संख्या शेवटची संख्या आणि भागिले 2. हे सूत्र 25 आणि 1 26 होतील भागिले 2 म्हणजे हे उत्तर येईल 13. आता आपल्याला काय विचारले? कितीने जास्त आहे? 25.5 मायनस 13.0 घेऊ आपण. ही वजाबाकी करावं लागेल. 5 2 आणि 1 म्हणजे उत्तर काय येईल? 12.5 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे आपल्याला असत्य विधान, 2 असत्य विधान निवडायचे आहेत. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी विषम संख्या असते. बरोबर आहे. 5 क्रमवार विषम संख्या आपण कोणत्या घेऊ? जर 1 3 5 7 9 या क्रमवार 5 विषम संख्या आहेत, यांची सरासरी विषम संख्या असते. सरासरी कोणती येईल? 5 येईल मधली संख्या, म्हणजे विधान बरोबर आहे. दिलेल्या संख्येच्या गटाची सरासरी गटातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असू शकते. हे बरोबर आहे का? हे चूक आहे, कारण दिलेल्या संख्यांचा गट, एक गट घेऊ आपण, समजा 4 8 आणि 12. दिलेल्या संख्यांच्या गटाची सरासरी गटातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असू शकते. आता या 3 संख्यांची सरासरी घेतली आपण तर 8 येईल. बरोबर आहे, कारण मधली संख्या आहे ही. आणि ह्या प्रत्येक संख्येपेक्षा मोठी आहे का? नाही. त्यामुळे हे पण विधान आपलं कसं आहे? चुकीचं आहे. 2 समसंख्यांची सरासरी विषम संख्या असू शकते.
बरोबर आहे, कारण जर आपण 2 आणि 6 या दोन संख्यांची सरासरी घेतली तर काय येईल, 8/2 म्हणजे 4 येईल, बरोबर आहे. आणि समजा 10 आणि 12 या दोन समसंख्यांची सरासरी घेतली आपण, 10 आणि 12 22 होतील, याला 2 भागितलं तर 11 येईल, म्हणजे विषमसंख्या येऊ शकते. दोन समसंख्यांची सरासरी विषमसंख्या येऊ शकते, हे विधान सत्य आहे. एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने कमी केल्यास त्या गटाची सरासरी बदलत नाही. हे विधान कसं आहे, असत्य आहे. कारण एखादा गट घेऊ आपण संख्यांचा, 2, 4, 6, 8, 10 हा एक समसंख्यांचा गट झालेला आहे. तर प्रत्येक संख्या समान अंकाने कमी केल्यास, समजा प्रत्येकामधून 1 कमी करू आपण, तर काय होईल, 1, 3, 5, 7 आणि 9. तर आपल्याला काय सांगितले, त्या गटाची सरासरी बदलत नाही. आता या संख्यांची सरासरी किती आहे, 6 आहे, आणि या संख्यांची सरासरी किती आहे, 5 आहे. सरासरी बदललेली आहे, म्हणजे दिलेलं विधान चुकीचं आहे. आपल्याला कोणतं विधान पाहिजे, असत्य. असत्य किती आलेले आहेत, दुसरं आणि चौथं, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 4 आपले ऑप्शन्स बरोबर आहेत. असत्य विधान आहेत हे. नेक्स्ट, येथे मित्रांनो एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 13.5 वर्षे आहे. येथे विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे, वयाची सरासरी पण दिलेली आहे. यावरून सर्व विद्यार्थ्यांचे आपल्याला एकूण वय काढता येईल. 41 विद्यार्थ्यांचे एकूण वय, विद्यार्थी संख्या 41 आणि सरासरी किती आहे, 13.5. रफमध्ये करू आपण, 13.5 गुणिले 41, 5, 3, 1, 4 पंचे 20, 7 4 2, 4 3 12, 2 14, 7 4 1, 4 1 4 आणि 5, 5 3 5 5. पॉईंट कुठे येईल, एक अंकानंतर, म्हणजे पॉईंट येथे येईल. 553.5 एवढं एकूण विद्यार्थ्यांचं वय होईल. नंतर त्यामध्ये वर्ग शिक्षकाचे वय मिळविल्यास, आता एकूण विद्यार्थी 41 आहेत, वर्ग शिक्षकाचं वय मिळविल्यास सर्वांच्या वयांची सरासरी 6 महिन्यांनी वाढते. पहिली सरासरी किती आहे, 13.5, नंतर 6 महिन्यांनी वाढली म्हणजे 14 वर्षे होईल. तर आता वर्ग शिक्षकाचे वय, वर्ग शिक्षक आणि 41 विद्यार्थी, 41 विद्यार्थी यांचे एकूण वय, यांचे एकूण वय ते किती होणार आहे, एकूण संख्या किती होईल, शिक्षक 1 आणि वर्ग शिक्षक 1 आणि विद्यार्थी 41 म्हणजे 42 होतील. आणि सरासरी किती दिली आपल्याला, 6 महिन्यांनी वाढते. पहिली सरासरी 13.5 वर्षे आहे, 6 महिन्यांनी वाढली म्हणजे 14 वर्षे होईल. मग 14 गुणिले 42, 14 2 28, 7 4 2, 14 चौक 56 2 58, म्हणजे 588 वर्षे होतील. वर्ग शिक्षकाचे वय किती काढायचं आपल्याला, वर्ग शिक्षकाचं वय किती येईल, यामधून हे मायनस केलं आपण तर वर्ग शिक्षकाचं वय निघेल. कारण वर्ग शिक्षक आणि 41 विद्यार्थी यांचं वय एवढं आहे, तर 41 विद्यार्थ्यांचं वय हे आहे, हे मायनस केलं तर वर्ग शिक्षकाचं वय आपल्याला काढता येईल. म्हणजे 588 मधून आपण 553.5 मायनस करणार आपण. आता इथे काही नाही म्हणजे 0 घेऊ आपण. 10तून 5 गेले 5 राहतील, येथे आजचा घेतला 4 होतील. 18तून 4 गेले 4, येथे 3, येथे 0, म्हणजे 34.5. 34.5 म्हणजे काय, 34.5. 34.5 म्हणजे काय, 34 वर्ष 6 महिने. 34.5 वर्ष याचा अर्थ काय होतो, 34 वर्ष 6 महिने, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.